सुद्धा नेते जे दादांबरोबर अनेक वर्ष काम करत होते ते सुद्धा त्या लग्नाला तिथं उपस्थित होते. त्यांनी सुद्धा कुठे ना कुठेतरी विश्वासघात केला असं आपल्याला म्हणावं लागेल. नाहीतर आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये FIR व्हायला पाहिजे होता. अधिवेशनामध्ये चर्चा करण्याची संधी त्या ठिकाणी द्यायला पाहिजे होती. त्याचबरोबर CBI कडे हा प्रस्ताव जाऊन एकाच दिवसामध्ये हा प्रस्ताव मान्य करून CBI ची आतापर्यंत एन्क्वायरी तिथं सुरू व्हायला पाहिजे होती. पण नाही, पैसा वाचवणं, VSR ला वाचवणं, सत्ता वाचवणं ह्याच्यातच काही लोक तिथं मग्न आहेत. मग या वाचवा वाचवीच्या मागे कुठेतरी षडयंत्र आहे का याची शंका मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात होताना आणि ते सुद्धा लोकात या बाबतीतली चर्चा होताना नक्कीच त्या ठिकाणी दिसते. प्रफुल्ल पटेल यांचं नाव होत आहे, त्यांच्याकडनं कुठलंही स्पष्टीकरण दिलं गेलेलं नाही. तुम्ही आता म्हणता की प्रफुल्ल पटेल जेव्हा बोलतील तेव्हा मी फोटोचे पुरावे समोर आले, माझ्याकडे फोटो आहे. पण जर समजा प्रफुल्ल पटेल बोललेच नाही तर येत्या काही दिवसात तुम्ही असं सांगणार आहात का? तुम्ही मागच्या वेळी म्हणाले होते की आपण नाही बोलले तर मी करेल, तसं तुमचं काय आहे? जर नाही ते बोलले तर तुम्ही फोटो वगैरे काही समोर आणणार आहात? त्यांच्या बाबतीतली जी माहिती नक्कीच मी लोकांसमोर आणीलच, पण त्याच्या आधी माझ्याकडे अजून एक वेगळी माहिती आलेली की जी सोमवारी मी मुंबईमध्ये प्रेस कॉन्फरन्सच्या मदतीने लोकांसमोर तिथं आणेल आणि ती माहिती बघितल्यानंतर कशा पद्धतीने सरकार चालते आणि कशा पद्धतीने सरकार मित्रांना म्हणजे व्यावहारिक मित्रांना वाचवते हे अजून स्पष्टपणे आपल्या समोर नक्कीच आल्याशिवाय राहणार नाही. यामध्ये हा पण आहे की पवार कुटुंब एक मोठं कुटुंब आहे, एकतेसाठी ओळखलं जातं. मात्र एकीकडे पाहायला गेले तर कुटुंबातील काही लोक सत्तेत आहेत, खास करून अजितदादाच्या फॅमिलीमध्ये आहेत आणि त्यांना ही सगळी माहिती कळाल्यानंतर या संदर्भात ते कुठेच काही बोलत नाही. त्यामुळे परिवारामध्ये एकता नाही असं दिसतं. नाही, विषय परिवाराचा हाय नाही हाय हे मला तरी त्या ठिकाणी सांगता येणार नाही. राहिला प्रश्न व्यक्तीचा नाही तर विचाराचा. आपल्याला काय महत्वाचं आहे आणि कशासाठी आपण लढायचं हे त्या त्या व्यक्तीने ठरवलं पाहिजे. आज आम्ही विचारासाठी लढतोय, दादांसाठी लढतोय. ही मागणी काय फक्त रोहित पवारांची असं समजून चालणार नाही. ही मागणी अख्ख्या महाराष्ट्राची आहे की अजितदादांना तिथं न्याय मिळाला पाहिजे. 40 वर्ष राजकारणामध्ये लोकांची सेवा करणारा एक नेता ऍक्सिडेंटमध्ये घात का अपघात हा प्रश्न नक्कीच त्या ठिकाणी मृत्युमुखी पडतो आणि ते झाल्यानंतर कुठेतरी सत्तेत असणारे लोक त्यांना विसरून गेल्यासारखं आज जर वागत असतील आणि मग लोकांची इच्छा आहे की न्याय मिळाला पाहिजे, आमची इच्छा आहे न्याय मिळाला पाहिजे. आज तुम्ही आम्हाला विचारलं, जर आज आम्ही अजितदादांना, माझ्या काकाला, आमच्या नेत्याला जर न्याय देऊ शकत नसेल तर मग उद्या जाऊन आम्ही महाराष्ट्राला नाही तर सामान्य लोकांना न्याय कसं देणार? सत्ता आज राहू शकते, उद्या जाऊ शकते. सत्ता महत्वाची नाही. सत्तात आज आम्ही असलो असतो तर त्याला लात मारून बाजूला होऊन तिथं अजितदादांना न्याय मिळण्यासाठी आम्ही प्रयत्न त्या ठिकाणी केले असतील. पण तो विषय प्रत्येक व्यक्तीचा असतो. व्यक्ती, मी माझ्याबद्दल बोलू शकतो, इतर व्यक्तींबद्दल बोलणं हे उचित ठरणार नाही असं मला वाटतं. पावर माणसाला करप्ट करते असं म्हणतात, मात्र पावर नात्याला करप्ट करते असं म्हणता येईल. माणूस इकडा असला काय तिकडा असला काय, पॉवर जर माणसाला करप्ट करते जेव्हा आपण म्हणता, तो माणूस नात्यातला सुद्धा असू शकतो, लांबचा सुद्धा असू शकतो. शेवटी प्रत्येक व्यक्ती माणूस असतो. दुर्दैव असं की आज ज्याच्यासाठी आपण लढायला पाहिजे त्या गोष्टीसाठी न लढता आज जर आपण सत्तेत राहून कुठंच तपास पुढे जात नसेल तर खरंच हे लोकांना आवडणार नाही. गप्प बसलं पाहिजे, पण कधी बसलं पाहिजे, कुठल्या वेळेस बसलं पाहिजे आणि कशासाठी बसलं पाहिजे हे सुद्धा लोकांनी तिथे ठरवलं पाहिजे असं मला तरी त्या ठिकाणी वाटतं. सोनिया गांधींचं काय म्हणणं आहे याच्यावर की कशा पद्धतीने पुढे जाणार आणि राहुल गांधींचं नेमकं कॉन्ट्रिब्युशन सहभाग कशा पद्धतीने असणार? राहुल गांधीजींचं जे भेटणं होतं ते नियोजित होतं. त्यांनी 30-35 मिनिटं मला या विषयासाठी तिथं दिले. काही दिवसांपूर्वी खरगे साहेबांना मी भेटलो होतो, त्यांच्याशी या बाबतीतली चर्चा ती सुद्धा बऱ्याच वेळ तिथं झाली होती. त्यांना तो विषय कळला होता आणि मग जेव्हा मी पार्लमेंटमध्ये जात होतो, काही नेत्यांना भेटत होतो, तेव्हा कॉरिडॉरमध्ये मला सोनिया गांधीजी मॅडम त्या ठिकाणी भेटल्या आणि त्यांच्याबरोबर खरगे साहेब असताना खरगे साहेबांनी सोनिया गांधीजींना सांगितलं की हा मुलगा, हा कार्यकर्ता आणि हा पुतण्या कशा पद्धतीने स्वतःच्या काकासाठी, स्वतःच्या नेत्यासाठी, एका मराठी माणसासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत आहे. आणि मग त्याच्यातले काही गोष्टी हे सोनिया गांधीजींना तिथं सांगितलं. फक्त त्यांनी सांगत असताना एवढंच सांगितलं, ऑल द बेस्ट, तू लढ, आमचा पक्ष तुझ्या बरोबर त्या ठिकाणी असेल. काही पुरावे माझ्याकडे आहेत.
आणि काही सरकारी यंत्रणा काय पद्धतीने काम करते, कसं एखाद्या कार्यालयामध्ये प्रेशर आल्यानंतर नेत्यासाठी VIP साठी ट्रॅव्हल करण्यासाठी जे काही टेंडर काढलं जातं ते कशा पद्धतीने दाबलं जातं, का दाबलं जातं आणि कोणासाठी दाबलं जातं, याचे काही पुरावे आणि इतर काही पुरावे जे आमच्यापाशी आलेले आहेत. तसंच एकनाथ शिंदे साहेबांचं जे विमान हे बाहेर जात असताना इराण आणि इराकमध्ये ते पाडण्याची धमकी कशा पद्धतीने दिली होती त्याचे पुरावे आमच्याकडे जे आलेले आहेत आणि कशा पद्धतीने तिथं सुद्धा VSRच्या मदतीने मुद्दामून चूक केली गेली का चूक झाली याच्यामध्ये एकनाथ शिंदे साहेबांचा जीव सुद्धा कुठे ना कुठे धोक्यात त्या ठिकाणी आला होता. योगायोगाने आणि चांगल्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आपले एकनाथजी शिंदे हे आपल्या बरोबर आहेत, पण आमचे काका, आमचे नेते, मराठी नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आज आमच्या बरोबर नाहीत. त्याला जबाबदार VK सिंग, VSR, DGCA, एरो, काही अधिकारी आणि काही अज्ञात व्यक्ती ज्याच्याबद्दलची माहिती अजून नाही, पण याच्यात कर्णधार जो व्यक्ती असेल ना, तर संस्था असेल, याच्याबद्दलची माहिती आम्ही शोधल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही मागचे 6 दिवस झाले दिल्लीमध्ये आहात. दिल्लीमध्ये अनेक भेटी घ्यायची जसं मगाशी उल्लेख केला. आताच्या पुढच्या काही भेटी आहेत का तुमच्या का आता तुम्ही परत भेटणार आहे? एक फार महत्वाची भेट उद्याच्या दिवशी या राज्यात आणि महाराष्ट्राच्या राज्यात नसून एक दुसऱ्या कुठल्या तरी राज्यात आहे. त्या राज्यामध्ये आमची भेट झाल्यानंतर या इन्व्हेस्टिगेशनला एक वेगळी दिशा 100% त्या ठिकाणी मिळू शकते असं आम्हाला वाटतं. त्यामुळे उद्याची भेट झाल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स घेऊन आपल्यापाशी काय घडलं, काय आम्ही केलं हे नक्कीच त्या ठिकाणी आणू. एक प्रश्न असा आहे की जर FIR होत असेल तर FIR चंद्रबाबू नायडू काय संपर्क करण्यात आलाय का? कारण वारंवार तुम्ही त्यांच्या पक्षावर टीका करता. आज जे कोणी सत्तेत आहेत, भाजप बरोबर सत्तेत आहे, त्यांच्यामध्ये सुद्धा कुठे ना कुठे ते अहंकार आलाय असं आपल्याला म्हणावं लागेल. अजितदादांचा ऍक्सिडेंट ज्या कंपनीमुळे झाला, त्या कंपनीचं नाव VSR, ज्या व्यक्तीमुळे झाला VK सिंग, आणि त्याच्या पाठीमागे कोण आहे अजून आपल्याला सापडलं नाही. याच VSR कंपनी बरोबर वेगळ्या वेगळ्या ठिकाणी वेगळ्या वेगळ्या संदर्भात आर्थिक आणि व्यक्तिगत संबंध हे TDP या पार्टीचे आहेत. आणि TDP पार्टीचा जो एक खासदार आहे राम मोहन नायडू, हे स्वतः आज एव्हिएशन मंत्री आहेत आणि यांच्या अंतर्गत AIB आज तपास करत आहे. मग ज्या व्यक्तीच्या नेत्याचे संबंध व्यक्तिगत आणि आर्थिक VSR बरोबर आहेत, ते या इन्व्हेस्टिगेशनला कसे न्याय देतील असा आमचा प्रश्न आहे. त्यामुळे त्यांनी त्या पदावर राहणं हे उचित ठरणार नाही. याबद्दलची माहिती अनेक नेत्यांना आम्ही त्या ठिकाणी दिली आहे. त्यामुळे इराण आणि इंधन आणि LPGचा मुद्दा झाल्यानंतर हे मुद्दे आमचे सर्व नेते घेतील असा विश्वास नाही तर आशा त्या ठिकाणी मी करतो. FIR जर होत नसेल तर दुसऱ्या कुठल्या राज्यात FIR करण्याचा तुमचा विचार आहे? नाही, अजून त्या बाबतीतला विचार केलेला नाही, पण नक्कीच मला असं वाटतं की आम्ही जो प्रयत्न करतो त्याला न्याय मिळाल्याशिवाय राहणार नाही. यावर तोडगा काढण्यासाठी मध्यस्थी वगैरे कोणी केली का किंवा तुम्हाला काही फोन कॉल आले का किंवा सामना आलेले का? माझं एवढंच मत असेल की राम मोहन नायडू यांच्या मनामध्ये जर काय नसेल तर स्ट्रिक्ट ऍक्शन या VSR वर त्यांनी तिथं घेतली पाहिजे. DGCA जे अधिकारी जे करप्ट आहेत आणि जे लोकांच्या जीवाशी त्या ठिकाणी खेळतात, आपला विषय आहेच, पण त्याच्याच बरोबर एअर इंडियाचा अहमदाबादला झालेला ऍक्सिडेंट, DGCA मध्ये भ्रष्टाचार इतका मोठ्या प्रमाणात आहे. जर राम मोहन नायडू या बाबतीत स्ट्रिक्ट ऍक्शन घेतील मगच कुठेतरी त्यांच्याबरोबर जाऊन आम्ही बोलू शकतो. पण VSR ही कंपनी जर जिवंत असेल, VSR चा जो मालक VK सिंग हा जर मोकळा त्या ठिकाणी फिरणार असेल, तर मग आम्ही काय त्या ठिकाणी तिथं राम मोहन नायडूंना भेटणार नाही. ऍक्शन घेतली तर मग कदाचित आम्ही भेटून आमच्याकडे असणारी माहिती अधिकची आम्ही राम मोहन नायडूंना तिथं देऊ. पण पहिलं ऍक्शन तर घ्या, मग आम्ही येऊन तुम्हाला भेटण्याचा विषय त्या ठिकाणी निर्माण होईल. आज राहुल गांधी से आपने मुलाकात की, क्या कुछ चर्चा हुई? राहुल गांधी जी से आज पार्लियामेंट में मैं मिला, उन्होंने टाइम दिया, उन्होंने बहुत ज्यादा टाइम दिया क्योंकि आज अगर आप देखो तो इंडिया में LPG फ्यूल इसके बहुत सारे इश्यूज है और बाकी डिप्लोमेटिक जो रिलेशनशिप अपने कंट्री के और दूसरे कंट्रीज के उसके भी बहुत सारे विषय होते हुए भी उन्होंने करीबन आधा घंटा मुझे इस विषय पे दिया. उनको अजीत दादा के एक्सीडेंट के बारे में बहुत सारी इंफॉर्मेशन थी, उनके ऑफिस ने भी उनको इंफॉर्मेशन दी थी, उन्होंने भी उसके बारे में बहुत सारा रिसर्च किया था. मेरे पास जो इंफॉर्मेशन थी मैंने उनको देने के बाद उनमें 3 मुद्दे उनको बहुत महत्वपूर्ण लगे. एक तो FIR इस कंट्री में
करने का अधिकार सबको है, दैट इज डेमोक्रेसी। लेकिन अजीत दादा के बारे में हमको एफआईआर करने नहीं दिया जा रहा, दैट वाज वेरी सरप्राइजिंग फॉर राहुल गांधी जी। और उसके बारे में उन्होंने चिंता व्यक्त की। अगर इस कंट्री में एफआईआर नहीं हो सकता, चेहरा देके अगर एफआईआर हो रहा है, तो दैट इज अगेंस्ट डेमोक्रेसी, ऐसा उनका कहना है। सीबीआई का इंक्वायरी होने के लिए राज्य सरकार, जो महाराष्ट्र का सरकार है, विनती करता है नहीं करता अभी तक हमको पता नहीं चला। लेकिन विनती अगर की होगी तो अभी तक सीबीआई ने वो एक्सेप्ट क्यों नहीं की? ऑलमोस्ट 30 डेज इस विनती से वहां पे हो गए, तब भी अभी तक वो एक्सेप्ट नहीं हुआ। तो वो एक विषय था। तीसरी बात, टीडीपी ये जो पार्टी है उसका और वीएसआर ये जो कंपनी है उसके जो रिलेशनशिप्स है, और टीडीपी के ही व्यक्ति एक खासदार आज अगर एविएशन मंत्री है, उनके अंडर डीजीसीए भी आता है और एएआईबी जो इन्वेस्टिगेशन एजेंसी वो भी आती है। अगर टीडीपी का और वीएसआर का रिलेशनशिप होगा तो ट्रांसपेरेंटली वो इन्वेस्टिगेशन कैसे करेंगे? ये भी प्रश्न उनको वहां पे निर्माण हुआ था। इसके बारे में चर्चा हुई और जाते जाते उन्होंने कहा एक मदद वो करना चाहते हैं जिसका फायदा इस इन्वेस्टिगेशन के लिए वहां पे होगा। लेकिन वो क्या मदद है, किस तरीके का वो प्रस्ताव है, वो आज नहीं लेकिन 2 दिन के बाद मैं आपके सामने डेफिनेटली लाऊंगा।